हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एस जी क्लासेस. लास्ट व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा टॉपिक स्टार्ट केला होता. आज आपण त्या लेसनची फर्स्ट प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहोत. सो लेट गेट स्टार्टेड. सो प्रॅक्टिस सेट 1.1 आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे 5x + 3y = 9. सपोज आपण ह्याला फर्स्ट इक्वेशन कन्सिडर केलं. 2x - 3y = 12 याला सेकंड इक्वेशन कन्सिडर केला. सो आता आपल्याला हे दोन्ही इक्वेशन्स काय करायचे, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. सो सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे म्हणजे काय, सो सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे म्हणजे काय असतं की आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेत, इन टू व्हेरिएबल्स गिवन आहेत. सो ह्या दोन्हीपैकी आपल्याला एक व्हेरिएबल काय करायचं आहे, एलिमिनेट करून टाकायचं, काढून टाकायचं. सो इथे बघितलं तर आपण काय दिसतं आपल्याला +3y आणि इथे -3y प्रेझेंट आहे. सो आपण जर दोन्ही इक्वेशनला ऍड केलं, सो लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2. तर ऍड केल्यावरती काय होईल, 5x + 3y = 9 प्लस 2x - 3y = 12. इथे काय होईल, 5x + 2x, 5x + 2x काय होईल, इट विल बी 7x + 3y - 3y will get cancel and 9 + 12 will become 21. नेक्स्ट काय होणार, सो 7 आणि x च्या मध्ये कोणती साइन आहे, मल्टिप्लिकेशनची साइन आहे. 7 विल गो ऑन दिस साइड, इट विल बिकम डिव्हिजन. सो 21 डिवाइड बाय 7. सो व्हॉट इज 21 डिवाइड बाय 7? येस, 3. व्हॅल्यू ऑफ x इज 3. सो ही जी x ची व्हॅल्यू आहे 3, ही जर आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केली, सो प्लेस x = 3 इन द इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर काय येणार, 5 × 3 + 3y = 9. So what is 5 3s are 15. Okay, so 15 will go on that side, it will become -15. So this is -15. So what is 9 - 15? 9 - 15 is -6. -6 आहे 3 आणि y च्या मध्ये परत काय येते, मल्टिप्लिकेशनची साइन आहे. 3 will go on this side, it will become division. So -6 divided by 3. So -6 divided by 3 is -2. So what is our solution, x, y. x ची व्हॅल्यू काय आपली 3 and y ची व्हॅल्यू काय आपली -2.